बॉलर्स एंडकडून लाईनअप करायचा आहे. दोन्ही टीम्सना विनंती आहे, दोन्ही टीम्सनी बॉलर एंडनी लाईनअप करायचा आहे. महिलांचा अंतिम सामना, फायनलचा सामना, फिनाले सामना कोण होणार यावर्षी विजेता. महिलांच्या सामन्यासाठी यायचे शिवकन्या वर्सेस नैवेद्य तिकडून लाईनअप करायचा आहे. मॅडम फायनलचा फिनालेचा सामना, अटीतटीचा सामना, दोन्ही टीम मध्ये भरपूर उत्साह, जोश. कोण जिंकणार हा सामना, कोण होणार यावर्षीचे विजेता. दत्ता पाठीमागून घ्या, दक्षता मॅडम पाठीमागून लाईनअप करा. दक्षता मॅडम तिकडून लाईनअप करा. सर्व कमिटी मेंबर्स अजून पाठीचा. गेट जवळून लाईनअप करायचंय. सरिता मॅडम तुमची टीम घेऊन तिथून गेट जवळून लाईनअप करायचंय. गेट जवळून यायचंय. सर्वांना विनंती आहे, सर्व दोन्ही संघाच्या संघ मालक कर्णधारांना विनंती आहे की गेटच्या इथून लाईनअप करायचंय. फिनालेचा सामना, रंगतदार सामना. मी सांगतो ऐका ना, तुम्ही तिकडून लाईनअप करा. मी जसं संघाला सांगेल ना तुम्ही या. काय करायचंय, इथून तुम्हाला यायचंय. हा कॅमेरा तुम्हाला कव्हर करेल आणि इथं एका बाजूला एसटीच्या दोन्ही बाजूला तुम्हाला उभं राहायचंय. ठीक आहे, ओके. सर 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 ऐका ना सर, ऐका पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही तिथून लाईनअप करून तिकडून यायचंय आणि समोर असे राहायचंय. आलं लक्षात. हा तुम्हाला कॅमेरा फॉलो करेल. हा समित राऊत आणि तुमचं गाणं बाजूला सांगा. डिंपल मॅडम, समित हेमांगी मॅडम, डिंपल मॅडम ग्राउंड नंबर 2 मध्ये तुमचं गाणं सांगितलं, तिकडे सॉन्ग सांगितलंय ना, सेम सॉन्ग. ठीक आहे. डीजे रेडी. ग्राउंड नंबर 2 ला डीजे 1 2 नाही हे रेडी दोन्ही टीम. संघाचं साई नाव घेईल. हा हा एक संघाने त्या बाजूला उभं राहायचं, सगळे असे राऊंड मारून जायचं. हा 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 तुम्ही असंच आहात ना, असंच तुम्ही त्या साईडला जा. त्या साईडला मॅडम तुम्ही या साईडला मारा. हा तुम्ही इकडनं जा, तुम्ही इकडनं जा. बरोबर आहे. पण आपले कॅमेरा नाही ना, आपले कॅमेरे ए समी साई एकच कॅमेरा आहे रे. कॅमेरा एकच आहे, तिकडे गेलं तर कव्हर नाही. हा ठीक आहे, मी एकत्रच जा, एकत्रच जा, एकत्रच जा. समजा तुम्ही आता असे असं तुमचा केला वळणार बरोबर, तर एकाने जिकडे ऐका ना मॅडम मला फॉलो करा. हॅलो डीजे रेडी 1 2 3 4 5 स्टार्ट. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. दिस इज वुमन जोरदार टाळ्या वाजवा महिला भगिनींसाठी. एका बाजूला आज कोटबार भारतीय क्रिकेट संघ 2020 विश्वचषकासाठी मात्र खेळताना दिसतोय आणि ते दोन संघ, एका बाजूला शिवकन्या संघ, एका बाजूला नैवेद्य संघ मात्र ते दोन हात करेल. गेले 2 महिने या सर्व महिला टीम क्रिकेट आपले ऍडव्होकेट्स महिला सगळ्या वेळ सगळं सांभाळून क्रिकेटसाठी मेहनत घेत होत्या. आपण या स्पर्धेसाठी हॅलो 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 हा सामना होणार आहे चषक साठी, चॅम्पियनशिप साठी. डीजे आवाज, ह्या माईकला आवाज. हॅलो या माईकला आवाज, डीजे माईकला आवाज. आणि आपली आता चॅम्पियनशिपची
ट्रॉफीसाठी टीम भिडतील. हॅलो, धन्यवाद नैवेद्य डीजे. अंतिम सामना ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो आणि क्षण मात्र दोन्ही संघासाठी आलाय. मी विनंती करेल आदरणीय सुनील मोकल सर, आपण यायचंय. एका बाजूला दोन्ही संघाचे संघनायक आपण सुद्धा यायचंय नाणेफेकीसाठी. कॅप्टन संघमालक सुद्धा या. अंतिम सामना, एका बाजूला शिवकन्या हा संघ, एका बाजूला आपण पाहतोय नैवेद्य हा संघ. अगदी सकाळपासून या सामन्याला सुरुवात झाली, अगदी त्या जोशमध्ये आज सुद्धा हा अंतिम सामना खेळतील याच्यात किंचित शंका नसेल. महिला शक्ती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवतोय याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज हे दोन्ही संघ आपण पाहतोय. या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी माननीय सुनील मोकल सरांना विनंती करेल. टेल इज कॉल, इट्स अ हेड. मॅडम, अंतिम सामन्यात महत्वाचा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. तुमचा निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू. फलंदाजीचा निर्णय तुम्ही घेतल्यात. समोरच्या संघामध्ये आपण पाहतोय प्राजक्ता मॅडम असेल आणि अनेक सहकारी जयश्री मॅडम, एकूण एक सरस खेळाडू या संघामध्ये. या संघाबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल? अच्छा, यांच्याबद्दल बोलायचंय. आता डिफिकल्ट नाहीये, ऍक्च्युली सगळे माझेच प्लेयर आहेत आणि आपल्या कोर्टाकडूनच खेळतात आणि त्यांच्याबरोबर खेळायला खूप मजा येते. थोडं चिटिंग करतात पण चालतं थोडंसं. नाही, सगळेजण चांगले खेळतात, खेळीमेळीने खेळतात आणि त्याचा आनंद आहे. आणि फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की टीम कमी होत आहेत, पण पुढच्या वेळेपासून आम्ही ट्राय करू की अजून जास्त टीम येतील आणि खूप आनंदाने खेळू. धन्यवाद मॅडम. मॅडम, अंतिम सामना तुम्ही मला वाटतं पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि अंतिम सामन्यात खेळण्याचं भाग्य तुम्हाला लाभलंय. तुमच्या संघाबद्दल तुम्ही काय मत व्यक्त करा? खरं सांगायचं तर हा माझा फार सुंदर अनुभव आहे. पहिल्यांदाच मी टीम ओनर म्हणून इथे उभी आहे, प्लस मी प्लेयर पण आहे. मला खेळाचा अनुभव नाही आहे. माझी टीम एवढी उत्कृष्ट आहे, छान खेळते आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे नैवेद्य आम्हीच घेऊन जाणार. प्राजक्ता मॅडम, तुम्हाला प्रश्न असेल, नाणेफेक तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असला असता? मी एवढंच म्हणेन की जरी मी टेल्स मागितला आणि हेड्स जरी आला असेल तरी मला जो त्यांनी निर्णय दिला आहे तो मला असं वाटतं की मी माझ्या पक्षातच आलेला आहे. बिकॉज वी ऑलवेज चूज फिल्डिंग. मी 3ही वेळा मागच्या मॅचेसमध्ये नाणेफेक जिंकली होती अँड आय चोज टू फिल्ड आणि आता ऑटोमॅटिकली मला ती मिळाली आहे. सो आय एम थँकफुल. येस, ऑफकोर्स आय एम थँकफुल आहे. आणि दुसरं एवढंच म्हणेन की सकाळी मी म्हटलं होतं की आय विल मेक जस्टिस टू माय ओनर आणि मागच्या वेळी आमची ट्रॉफी उचलता राहिली होती. दिस टाइम मला असं वाटतं की दिस इज द राईट टाइम टू लिफ्ट दॅट ट्रॉफी आणि डेफिनेटली आम्ही ती जिंकणार. सो येस, वी विल विन इट फॉर शुअर. मॅडम, सेम प्रश्न असेल. तुम्ही आपापसात अगदी टुर्नामेंट खेळत असता, समोरच्या संघामध्ये दक्षता मॅडम, नेहा आणि अनेक सर्व खेळाडू हे सातत्याने या स्पर्धेत सुद्धा खूप सुरेखाचा खेळ केला. या संघाबद्दल तुमचं मत काय असेल? दक्षताबाबत तर मी म्हणेन शी इज द बेस्ट बॅट्समन वी एव्हर हॅड आणि आमच्या प्रत्येक मॅचमध्ये तिचं कॉन्ट्रीब्युशन नेहमीच वाखाणण्याजोगं असतं. सो तिच्याविषयी मला वाटतं मला बोलायची पण आवश्यकता नाही आहे. एव्हरीबडी नोज. नेहा, शी इज अ न्यू प्लेअर. मागच्या वेळी पण शी डिड वेल, आत्ता पण ती छान करते. बाकी बॉलर्स मी म्हणेन व्हेरी गुड. ती मॅडम चांगल्या खेळतात. एव्हरीबडी इज डुईंग द बेस्ट जे काही ते करू शकतात. सो आय रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी प्लेअर आणि आय एक्सपेक्ट दॅट दे शुड गिव्ह देअर 100% आणि आम्ही पण आमचे 200% देण्याचा प्रयत्न करतोय. सो येस, एंटायर टीम इज व्हेरी गुड अँड वी वुड लव टू फाईट आणि जिंकायला पण आवडेल. मॅडम, तुमच्याकडे सुद्धा येतोय. मॅडम, काय मत व्यक्त कराल? तुम्ही सुद्धा मला वाटतं पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग नोंदवला. एक खास वैशिष्ट्य मोकल सर, दोन्ही संघ मालकांनी पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि अंतिम सामना खेळताय. काय म्हणाल मॅडम तुम्ही आपल्या संघाबद्दल? मी सर्वप्रथम मोकल सर आणि त्यांचे जे काही मोकल सर आणि त्यांच्यासोबत जे काही आपले सहकारी आहेत, प्रतिनिधी आहेत, कोर्टातले जे काही माननीय रिस्पेक्टिव्ह ॲडव्होकेट्स आहेत, त्यांना सगळ्यांना आम्ही थँक्यू बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्ये हा जो प्लॅटफॉर्म दिला आहे नवीन प्लेयर्सला, नवीन ओनर्सला,
हे नवी मुंबईकडून मोकल सरांकडून खूप उत्तेजितजनक, म्हणजे त्यांना खूप प्रेमाने आपण बोलायला पाहिजे. हे सगळं अप्रिसिएशन पूर्ण मोकल सरांना आणि त्यांच्या टीमला जाते. आम्ही कधी खेळतोय जेव्हा मोकल सर आम्हाला सपोर्ट करतात. जर अशी व्यक्ती पाठी नसेल तर हे प्लेयर आणि हे प्लॅटफॉर्म काही कामाचं राहणार नाही. आणि आम्ही आज प्रत्येक कोर्टात काम करतोय, ठाण्यापासून मुंबईपासून पनवेलपर्यंत काम करतो, पण हे जे प्लॅटफॉर्म देण्याचं या व्यक्तीकडून जे मार्गदर्शन आहे ते कुठेच मिळत नाही. त्यामुळे थँक्यू सो मच सर. आणि त्यानंतर राहिला माझ्या टीमचा, प्रत्येक पहिल्या दिवसापासून जिथून नाव टाकलंय तिथून दुसऱ्या दिवसापासून त्यांचं पूर्ण 100% ओनर असो नसो, स्वतः 100% टीम असो नसो, 2 असो मुली 4 असो, त्या ग्राउंडमध्ये उतरून खेळायचं आहे हा प्रयत्न प्रत्येक वेळी त्या करत आला. आणि त्याचे एफर्ट्स तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी ही ट्रॉफी आपणच घेऊन जाणार आहे, दम देऊन आणि चिटिंग करून. खूप खूप धन्यवाद. न्यूज ऑफ द सेंटर, नवोदय टीम ऑन द टॉस अँड चूज टू फील फर्स्ट. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपण पंचांना विनंती करेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो मॅडम, प्राजक्ता मॅडम, दक्षता मॅडम, दक्षता मॅडम, मॅडम 2 मिनिटं इथे. अंतिम सामना हा 4 षटकांचा असेल. समालोचन कक्षामध्ये मी विनंती करेल योगेश आपण यायचंय आणि अक्षय. अशी लोक म्हणून उभी केली साहेबांनी, नाही दिया मेरे उसने भी नहीं लिया. शिवकन्या टीम ओनर फिल्डिंग लावून घ्या तुमची. शिवकन्या टीम ओनर स्कोरर कडे 1 जण पाठवा. स्कोरर कडे दोघांनी 1 जण पाठवून द्या. हेलो बोलो 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 ना कि जो लेडीज टीम जीतेगी उनको मेरे तरफ से 5001 रुपया. लेडीज विनर को बोलो 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 जोर से बोलो. हाँ हिंदी में बोलो ना, बोलो हिंदी में. ओके टीम, गर्ल्स टीम हेलो, प्लीज ध्यान दीजिए. बोलो बोलो आप बोलो. एक विशेष सूचना है, जो लेडीज टीम जीतेगी उसे मैन ऑफ द मैच को 5000 रुपये, उस टीम को विनर को 5000 मेरी तरफ से. सो प्लीज कीप इट अप. दैट्स द स्पिरिट. वनिता मैडम ने 5000 रुपए का नगद अंपायर रेडी रखा है, इसके लिए धन्यवाद. स्कोरर रेडी. बॅट्समन सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. सुरेश फिनालेचा अंतिम सामना, रंगतदार सामना. पुरुष संघांना विनंती आहे चालू आहे की बाहेर व्हायचंय. प्लेयर बाहेर. प्लीज सपोर्ट करा. फायनलचा सामना दोन्ही संघांनी नोंद घ्यायची की 4-4 ओव्हरचा सामना राहील. अक्षय काशीद सर, पहिली ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर राहील. इकडे इकडे तू इकडे
दोघं काय मग तिकडे कोण करणार? तिकडे काय नाही करत. मला वाटतं अंपायर सर एकदा तुम्ही ओव्हर्स आणि ह्या संदर्भातल्या गोष्टी दोन्ही टीमला सांगाव्यात. ही फायनलचा संघ असेल, सामना असेल. दोन्ही टीम समजून घ्या, ही फायनल आहे. 4 ओव्हर होणार आहेत दोन्ही संघांना. रंगतदार सामना, फायनलचा सामना. बॅटल रेडी. पहिलं बॅटल नैवेद्यकडून 4 ओव्हरची मॅच आहे. नैवेद्यासाठी स्ट्रायकरला दक्षता. नैवेद्य टीमचा एक जण इथे स्कोररच्या इथे यायचा आहे. नैवेद्य टीम एक्स्ट्राचा प्लेयर. बॉलिंग पॉपिंग क्रीज मध्ये दिसते जयश्री तांबोळी. नावाजलेला गोलंदाज तितकाच नावाजलेला फलंदाज. अटीतटीचा सामना, फिनालेचा सामना, नक्कीच निर्णायक निश्चित करणारा, विजेता ठरवणारा सामना. माझा असा अंदाज आहे, गेल्या 3-4 वर्ष मी बघतो फायनल्सला असतात त्यावेळेस खूप परफॉर्मन्स मध्ये फरक पडतो. हा परफॉर्मन्स प्रेशर. येस, मॅच स्टार्ट. शिवकन्यासाठी पहिला बॉल टाकलाय जयश्री मॅडमने. प्लेस करायचा प्रयत्न केलाय. 1 धाव अर्धवट घेऊन दक्षता मॅडम. दोन्ही बॅट्समन मध्ये चुकीचा ताळमेळ दिसताना गुड शॉट आणि हा बाउंड्री वरून अडवून बॉल आलाय. 2 बॉल 1 धाव. पुन्हा एकदा प्रॉपिंग कीज वरती बॉलर सज्ज. सामना करेल काजल. आणि ह्या कॅच चान्स आणि नेहाने जोरदार फटका मारायचा प्रयत्न केलाय. 1 धावावर समाधान मानायला लागेल. 3 बॉल 2 रन. जयश्री आणि दक्षता हे दोघी एका टीम मध्ये खेळत असल्यामुळे दोघांना आपले प्लस आणि मायनसेस माहिती. जोरदार फटका मारायचा प्रयत्न, मात्र आतली बाजू लागून बॉल तिथे जागेवर थांबलाय. 4 बॉल 2. सटीक टप्पा, हात खोलण्याचा चान्स बिलकुल दिला जात नाहीये. गोलंदाजी मार्गवरती जयश्री तांबोळी सामना करेल दक्षता. बघावी लागेल. हा 4 एका 6 आहे. अंपायर्स मला वाटतं साई पाटील आपण लाईनला थांबावं. खणखणीत चौकार. बॅटरच्या बॅट मधून येतोय. तिथे कॅमेरामॅन आहे ते सांगतील. एक सिंगल धाव. अंपायर 4 का 6 हे सांगायचंय. 4 पण नाहीये, 6 पण नाहीये. समीर दादा मला वाटतं आपण नैवेद्याने एक लाईन आपल्या लाईनवर प्लेयर ठेवला तरी चालेल. काय कन्फ्युजन असेल तर. इथून बघताना तर वाटलं होतं की हा बाउंड्रीच्या आजूबाजूचा विषय होता. दक्षताने जो फटका मारला होता तो लाईनच्या आजूबाजूचा विषय होता, पण तो फील्ड पण झाला होता. त्यामुळे हा 6 होता का 4 होता असा प्रश्न आहे, पण त्यानंतर तो फील्ड झाला होता. त्यामुळे अंपायरने सांगितलं की हा 6 पण नाहीये किंवा 4 पण नाहीये. हा रन एक रन देण्यात येईल. परत उचलून मारलाय. हा सेकंड चान्स होता कॅचचा आणि नेहाला एका रन समाधान. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नैवेद्य संघाची धावसंख्या होते ती 4. 4 मॅचची ओव्हर आहे. पहिल्या ओव्हरच्या षटकाच्या त्यामुळे 3 ओव्हर अजून बाकी आहेत. खूप मोठा स्कोर होऊ शकतो. ज्या पद्धतीने आपल्याला शॉट्स बघायला पाहिजेत. जयश्रीने पहिल्या ओव्हरमध्ये 4 रनवर थांबवलं या जोडीला. ही मोठी गोष्ट म्हणावी लागेल.
कारण की 2 ते 3 फटके खूप मोठे आले होते. ममता शिवकन्यासाठी आणि हाई बीट होते, कोणताही रन घेता आलेला नाहीये. हा मात्र फिल्डर कन्फ्यूज, बॅट्समन कन्फ्यूज, त्या फायदा मात्र फिल्डिंग टीमला होताना शिवकन्याला. आणि सेकंड डॉट बॉल, लीगल बॉल आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा रन नाही. ममताचा तिसरा नो बॉल आणि इथे रनआउट करायचा प्रयत्न आणि या रनआउटला एक विकेट मात्र इथे कन्फर्म होईल, आउट होईल. कारण की तुम्ही क्रीज सोडलं, तुम्हाला एकमेकांची कॉर्डिनेशन ठेवता आलं पाहिजे. तुम्ही जागेवर उभे राहिले असता नो बॉलचा इशारा आधी आला होता, क्रीज सोडण्याची आवश्यकता नव्हती, रनआउट होऊ शकते. त्यामुळे दक्षता तिथून शांतपणे उभी होती. दुसऱ्या बॅट्समनने घ्यायची जबाबदारी, आउट डिक्लेअर केलेला आहे, आउट डिक्लेअर झालेला आहे. कॉर्डिनेशन हे प्रेशर समजून घेतलं पाहिजे. ममताला अनुभव आहे, ती खेळते सतत गेम्स मध्ये असते, त्यामुळे तिला माहिती आहे नो बॉल आल्यानंतर सुद्धा रनआउट होऊ शकतं. त्यामुळे तिने धाव घेत पडली बॉलवर आणि यशस्वी झाली आहे. ययाती नैवेद्यासाठी येते. फ्री हिटचा इशारा आलेला आहे आणि हा नो बॉलला वनडीचा इशारा आलेला आहे. वनडीचा इशारा आलाय. जसं मगाशी आपण बोलत होतो की जयश्री आणि दक्षता एका टीम मध्ये खेळतात, ययाती आणि ममता एका टीम मध्ये खेळतात, त्यामुळे त्यांचे प्लस मायनस एकमेकांना माहिती. आणि हा डॉट झालेला, परत कॉर्डिनेशनची कमतरता आणि आता मात्र गडबड होते. आणि दक्षतामध्ये वाटतं एकमेकांशी बोललं पाहिजे. 4 ओव्हर आहेत तुमच्याकडे, काय स्ट्रॅटेजी असेल तुमची हे जर तुम्ही एकमेकांशी बोललात, एक बॉलवर 1 रन घेतला, नाही घ्यायचा हे ठरवा, नाहीतर मग रनआउट होत राहतील आणि ममता यशस्वी होईल. हे बॅटल बघतोय, ते फिनालेचं बॅटल बघतोय. नक्कीच प्रेशर हे दोन्ही संघांवरती आहे. तेवढ्याच युक्तीने गोलंदाजी करत दिसताना आपल्याला सुंदर अशी गोलंदाजी त्यासोबत गोलंदाजी केलेली आहे आणि क्षेत्ररक्षणही केलंय. या ममता बॉलरने सगळ्यांना आता मला वाटतं इथे जखडून ठेवायचा प्रयत्न करतोय. आणि हा आउट हा रनआउट आहे. हा उत्कृष्ट असा थ्रो आलाय आणि ममताला अजून त्याच्यामध्ये हा पहिला रन कंप्लीट नाही झालेला आणि रनआउट झालेला आहे. आणि कितवा बॉल उरला आहे, कुठेतरी समीकरण चुकताना दिसतंय ते नैवेद्य संघाचं. जणांच्या प्रेशर मध्ये ओव्हर झालेली आहे आणि ही मेडन ओव्हर आणि प्लस 2 रन झाले त्या ओव्हर मध्ये. आणि आता धावसंख्या झाली आहे ती 7. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7 रन. धनश्री मॅडम यांच्या आता जमा झालेला टीमला मगाशी जे जोरात मारत होते तोच हा शॉट जीची वाट बघवते सर्वजण. तरी 1 धावावरच समाधान ठेवायला धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 8 धाव. धनश्री मॅडम या चांगल्या बॉलिंग करतायत. आता जो स्कोर मगासपासून थांबलाय तो थांबतोय का बघूया. वाईट बॉलचा इशारा, अत्यंत बाहेर जाणारा चेंडू येतोय. दिस इज फायनल प्रेशर. नो बॉलचा इशारा आणि घोषित धाव 1D मिळेल. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पुढचा चेंडू हा फ्री हिट चेंडू असणार आहे. समजून घ्यावी. मला वाटतं कॅप्टनने बोलावं, बॉलरची लाईन समजून सांगावी. घोषित रन आहे. दक्षता मॅडम स्ट्राईक वरती या.
आणि हा जोरात फटका दिलाय, हा कॅच होतोय. ही कॅच खूप महत्वाची होती. आता या क्षणी पडली, विकेट नाहीये, फ्री हिट वरती पकडलेला कॅच, नो बॉलचा बॉल होता, समजून घ्या. त्यामुळे हा जो आनंद आहे तो काही क्षणाचा ठरला, पण तरी सुद्धा रन काउंट होईल. नो बॉल होता, जोरात फटका मारलाय आणि ही मिसफील्ड. 1 धावावर समाधान मानावं लागेल. ही फायनलची मॅच असल्यामुळे बॉलर्सचा परफॉर्मन्सवर पण प्रेशर आहे. खूप छान बॉलिंग होते, धावसंख्या काही जास्त जोरात येत नाहीये. अजून एक चांगला फटका मारचा प्रयत्न केला आणि 1 धाव काढली. मला वाटतं हीच खूप चांगली स्ट्रॅटेजी असेल, एक धाव घेत जाणं, जोडत जाणं. आणि आता बॉल झालेत ते लास्ट बॉल. सुंदर असा फटका परत, आणि हा मात्र जयश्री सुटणं अवघड आहे. जयश्रीने मैत्रिणीचा कॅच घेतलेला आहे, दक्षताचा कॅच घेतला. जी फायनलला परफॉर्मन्स करायचा होता तो करता आणि जयश्री मात्र खुश झाली की तिला जी कॅच होती ती हातात मिळाली. प्रेशर तुला पाहायला मिळतंय. प्रेशर काय असतं ते बॅटिंग टीम वरती दिसतंय, आणि तेवढंच वर्चस्व गाजवताना बॉलिंगची शिवकन्या टीम दिसते. शुभांगी माने 3 ओव्हर 14 संख्या झाली 14. मला वाटतं धावसंख्या जरी कमी असली तरी प्रेशर हे खूप जास्त आहे. प्राजक्ता देशमुख आउट दिलेला आहे. हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण बीट झाल्यानंतर बॉल स्टंपला कनेक्ट झालेला आहे. थोडंसं दक्ष आउट झाल्यानंतर बाकीच्या बॅट्समनवर जे प्रेशर येतं ते कॅप्टननी बोललं पाहिजे की अजून आपल्याला ओव्हर बाकी आहे, 10 रन 5 रन येऊ शकतात. नवीन बॅट्समनचं नाव आहे, सुंदर असा फटका मॅडम, आणि 1 धाव काढायचा प्रयत्न केला, मात्र ही चूक झाली आणि शुभांगी मॅडमची विकेट निवेदन दिलेली आहे. थोडं हे कोऑर्डिनेशन चुकतंय, बॉल कमी राहिलेत आणि आता जयश्री आपल्यासाठी टीमसाठी आहेत. स्ट्रायकिंग रुपाली आणि जोरात शॉट मारला आहे. मला वाटतं रन करायला लागेल, पण हा 1 डीच्या डिक्लेअर आहेत. डी 1 डी असल्यामुळे बॅट्समन एक क्रीजवरच राहील. प्राजक्ता शेवटचं षटक घेऊन आली आहे आणि परत त्याच बाजूला आणि अडकला तिथेच 1 डी परत डिक्लेअर झालेली आहे. तिथे ज्यावेळेस बॉल तर अजून सुद्धा मोठा स्कोर उभा होऊ शकतो इथे जर प्रयत्न केला तर. 1 रन सुद्धा महत्वाचा असतो आणि हा मात्र क्लीन बोल्ड झालेला आहे. प्राजक्ताला अजून एक यश इथे मिळेल आणि धावसंख्या झाली आहे ती ऑल आउट. संघ ऑल आउट झालेला आहे. 4थ्या ओव्हरचा लास्ट ऑल आउट झालेले आहेत. 1 बॉल उरला होता. मला वाटतं शिवकन्याचं अभिनंदन करायला लागेल. ऑल आउट केलेला आहे त्यांनी आणि धावसंख्या झाली ती 17 रनांचं फक्त टार्गेट आहे असं म्हणता येईल. पण हा खेळ अनिश्चिततेचा आहे. जसं नैवेद्यावर प्रेशर होतं तसं शिवकन्यावर पण प्रेशर असू शकतं. इथे तुमचा एक्सपिरियन्स, तुमच्यातलं क्रिकेट हे दिसेल आणि तुम्ही जितक्या शांत पद्धतीने ही रन पूर्ण कराल. मला वाटतं नैवेद्य ही खूप चांगली बॅट्समन असलेली टीम होती. कॉर्डिनेशनमध्ये कुठेतरी कमी पडली, पण ती जर कॉर्डिनेशन त्यांनी फिल्डिंगमध्ये ठेवली तर नक्कीच त्या जिंकतील. आणि आता ही पूर्णपणे परफॉर्मन्स बेस आपल्याला फायनल बघायला मिळणार आहे. शिवकन्यासाठी आता जरा सोपं वाटतंय. धनश्री भोसले मॅडमनी नंतर प्रत्येक बॉलरला यश मिळालं, इथे विकेट मिळाली आहे. लवकर नैवेद्याने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि शिवकन्याचे पहिले बॅट्समन आलेले आहेत.
ममता मॅडम आले. ममता स्ट्रायकिंगला आणि हेमांगी किंवा कोण शिवकन्यातर्फे हे वुमन चॅम्पियनशिपची ट्रॉफी कोण उचलणार हे आपल्याला पुढच्या 15 मिनिटात कळणार आहे. शिवकन्याच्या ओनर आता सगळ्या मन धन लावून या कॉन्सन्ट्रेट करतात मॅचवर. त्यांना असं वाटतंय की थोडी जर चांगली परफॉर्मन्स झाला तर आपण ट्रॉफी उचलू, जर परफॉर्मन्स पडला तर ट्रॉफी पासून लांब जाऊ. काही होऊ शकतं. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे, गेम आहे. जयश्री आणि ममता ह्या दोघी जणी उतरल्यात. दोघी जणी एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. ममता ह्या सतत खेळत असतात. जयश्री ही सुद्धा नावाजलेली खेळाडू आहे. मी तिला प्रत्येक वेळेस बघितलंय फायनल मॅचला ती असते, परफॉर्मन्स रिमार्केबल असतो. पण आज या दोन मैत्रिणींच्या संघात कोण जिंकणार आहे? पहिला ओव्हरचा पहिला बॉल आणि हा असा मोठा षटका शॉट आला की त्याच्यावर कोणतंही उत्तर नाही आणि 6 आहे. धाव संख्या छोटी असताना पहिल्या बॉलवर 6 येणं हे मात्र खूपच वेगळी गोष्ट आहे. आपला 23 बॉल मध्ये केवळ 11 रन करायचे. षटकानंतर आपला मनसुबा सादर करताना मॅडम अजून एक जोराचा फटका मात्र फिल्डिंग झालेली आणि आता इथे कॉर्डिनेशन मिस झालं. जयश्री मॅडम तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते शिवकडे. पण जर तुम्ही वन साइड मॅच बघत बसला तर विकेट पडेल. ही चुकी नैवेद्याची झाली, कॉर्डिनेशन नव्हतं. मला वाटतं शिवकन्याच्या जवळ आहे ही ट्रॉफी, पण जर त्यांच्या शॉट आहे शॉट आणि हा मात्र खणखणीत जाणारा मॅडमच्या टीम मॅडमच्या बॅट मधून खणखणीत चौकार. आपल्या सादर करताना फिनालेत आम्ही आमचं वर्चस्व कायम ठेवणार या मनसुब्यानी. मला वाटतं केवळ 6 रन उरलेत. पहिल्या ओव्हर मध्ये मॅच संपते की काय? वेल फील्ड, वेल बॉल अँड वेल फील्ड याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. दिस इज गेम की तुम्ही शेवटच्या बॉल पर्यंत प्रयत्न करायचा आणि चांगलं क्रिकेट दाखवायचं. आणि हा कॅच चान्स आणि ही आउट ऑपॉर्च्युनिटी आणि मला वाटतं जयश्री आउट झालेली आहे. प्रत्येक विकेट प्रत्येक रन साठी इथे बॅटल होणार आहे. दिस इज अ बॅटल ऑन. क्लॅश ऑफ टायकून्स दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. ममता समोर लास्ट बॉल आहे हा बॉल. परत मोठा लागून आलाय. एक धाव घेण्यावर समाधान माना आणि इथे ओव्हर संपली. स्ट्रायकिंग चेंज होईल. ममता स्ट्रायकिंग वर राहील आणि 5 रनांची आवश्यकता. 3 ओव्हर अजून आहेत. त्याने 3 ओव्हर अजून ममताला बांधून ठेवू शकता का 5 रनांसाठी? हे आपलं सगळं बघण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत. बॉलिंग घेऊन येतात शुभांगी आणि त्या टाकतील ममताला. जोराचा फटका, याच्यावर काही उत्तर नाही आणि बाउंड्री. ममताचे ही फेवरेट शॉट आहे. जेव्हा तिला बॉल समोर दिसतो त्यावेळेस ती सरळ रेषेत स्ट्राईक करते आणि त्या स्ट्राईकला मग कोणाचंही उत्तर नसतं. 2 प्लेयर असताना जो गॅप घेतला तो खूप देखणा शॉट आता आपल्याला बघायला मिळाले. अवघे 2 रन आवश्यक आहेत. विनिंग शॉट म्हणता येईल आणि शी इज विन विथ द 4 and the women championship is the name on the शिवकन्या. वन साइड मॅच झाली. नैवेद्याला संधी नाही मिळाली आपला परफॉर्म करण्याला आणि शिवकन्याने सहज मॅच आपल्या हातात घेतली आहे. दिस इज टीम चॅम्पियनशिप ऑफ वुमन आणि ही मैत्रिणींनी घेऊन जाते शिवकन्या टीम
पाहता 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 क्षणातच मॅच घेऊन गेलेले शिवकन्या टीम. चांगलं बॅटल पाहायला मिळालं ते ममताच्या बॅट मधून. खणखणीत आणि झणझणीत षटकार आणि चौकार आणि मॅच फिनाली घेऊन आपल्या नावावरती करते ते शिवकन्या. या मॅचची मॅन ऑफ पण आहे प्राजक्ता देशमुख, जिने 4 विकेट घेऊन 2 रन उमन दिलेला आहे. मगाशी जे वॉक बॅटल झालं त्यात तिने सांगितलं की यावेळेस मी ट्रॉफी उचलणार. तो कॉन्फिडन्स तिच्या उपयोगी आला आणि तिने ट्रॉफी उचलते. हार्ड लक. दोन्ही टीमने खूप छान प्रदर्शन केलं. मी इथे वनिता मॅमचं सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी विनिंग टीमला जे 5000 रुपीजचे कॅशचं प्राइस दिलं होतं ते सुद्धा जमा करायचं आहे. आणि खूप चांगलं क्रिकेट केलंय. प्राजक्ता मॅडम आपण फायनलला मॅच ऑफ द वुमन आहात. डान्स. चलो कोई दो ट्रॉफी तो जाएगा ना गाड़ी में. मॅच स्टार्ट करा. धीरज नवीन बॉल. या मॅचचे प्राइस आपण लास्ट मध्ये देऊया, एंडला देऊया. नवीन बॉल. मेल्सचा आता सामना इथे होईल. पुढचा सामना या ग्राउंड नंबर 2 वरती चालू करायचा आहे. त्वरित जयदीप अजिंक्य गव्हाणे. अरे इकडे आहे ना बाबा ग्राउंड 1 ला. इधर क्या अरे संजय सर बॉल संजय सर बॉलचा बॉक्स द्या. संजय सर